डे 3 आणि काल म्हणालेलो की आज फक्त आपलं ट्रेन ट्रॅव्हलिंग आहे, पण नाही, आपल्याकडे थोडासा वेळ आहे. आपल्याकडे 2 ते 3 तास आहेत आणि यामध्ये आपण चाललो आहे मातंगा हिल्सला. हो, मातंगा पर्वतावर चाललो आहे, जे बघायचं राहून गेलेलं. गेल्या 3 दिवसापासून आपण तिथे चाललो आहे. 2 तासात होईल की नाही कवर माहीत नाही, पण नक्की प्रयत्न करू. त्यासाठी आपण सायकलसुद्धा रेंट केली आहे, कारण पटकन आपण मातंगा हिल्सवरती जाऊ आणि हम्पीचा एक पॅनोरॉमिक व्ह्यू घेऊ. सो बेसिकली आपलं अर्धा ते पाऊण तासाचं ट्रेकिंग आहे इथून. तर खूप जास्त थकायला होणार आहे, पण थ्रिलिंग ॲडव्हेंचर असणार आहे, कारण आपल्याला पूर्ण दगडाचा माउंटन चढायचं आहे. वरती जायचं आपल्याला आणि वरती जायच्या आधीच इथे एकशिला नंदी म्हणून आहे, म्हणजेच एका दगडात बनवलेला नंदी. खूप मोठी अशी नंदीची मूर्ती आहे, एका दगडात कोरलेली मूर्ती आहे. समोर बसणाऱ्या माणसाकडे इग्नोर करा, पण पाठीमागे जी तुम्हाला त्याच्या मूर्ती दिसते ती खरंच खूप सुंदर आहे. गळ्यात मूर्तीचा माळ आहे आणि बसलेल्या अवस्थेत ही मूर्ती आहे. आपण पूर्ण बाजूने ही मूर्ती बघूया. या नंदीच्या एक्झॅक्ट मागे आपल्याला मातंगा हिल्स, मातंगा पर्वत दिसतो आहे. त्यावर मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी या समोरच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या वरपर्यंत जातात आणि पुढे पायऱ्यापर्यंत आपण त्या मंदिराकडे जाऊ शकतो. पण ह्या पायऱ्यांच्या एक्झॅक्ट उजव्या बाजूला एक वाट आहे आणि आपण तिथून ट्रेकिंगला जाऊ शकतो. तर आपण त्याच वाटेने ट्रेकिंगला जाण्याचा प्रयत्न करूया, कारण का ती वाट जास्त कठीण आहे आणि पटकन जाणारी आहे. वरती दिसतंय, वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. आपण थोडा वळसा घालून जातो. मे बी बघूया कसं काय पोचतं. आपल्याला वरती तर पोचायचं आहे. आता हम्पीमधला बेस्ट व्ह्यू बघायचं तर तिथे जावं लागणार. सो जाऊया. ते म्हणाले की इथून जायचा रस्ता आहे मातंग पर्वतला. थोडं बघू शकता किती मोठे मोठे दगड आहेत. पायाखाली पण लक्ष ठेवलं पाहिजे, काही असू शकतं जंगली एरिया. तर आलो आहे आपण ऑलमोस्ट नाही म्हणता येणार, कारण का खूप मोठा रस्ता आहे. समोर पुन्हा एकदा भग्न अवस्थेत नंदी दिसतो, बघू शकता. कारण खूप जास्त मोठा आहे, खूप जास्त मोठा आहे. पायऱ्यांचा रस्ता आहे. ट्रेकिंग करायला मजा येते आपल्या सह्याद्रीमध्ये, कारण तिकडे माती असते, मातीचं दगड आहेत, गारावा असतो बऱ्यापैकी. तिथे पाऊस फक्त रात्रीच पडतो, त्याच्यामुळे थोडं टफ जातं. बाण दाखवला आहे. इथून वरती आपल्याला मातंगा हिलला जायचं. या जंगलातून आपण वरती चढत आलो आहे. पुढे पण जंगलच आहे. जागोजागी असे बाण दाखवलेत मातंगा हिलकडे जायला. इतकं चढून आता आपण वरती आलो आहे. एक गोष्ट चांगली आहे इथे की जंगलाच्या प्रत्येक ठिकाणी कडुलिंबाची झाडं आहेत आणि या कडुलिंबाच्या झाडाच्या खाली बसून खूप जास्त चांगला वारा लागतो आहे. मस्त वाटतं आहे. थोडंसं रेस्ट केलं आहे आपण, कारण का खूप जास्त वरती जायचं आहे. खूप मोठा डोंगर आहे. तर जास्त वेळ न वाया घालवता आपण निघूया, कारण का आपली 1:15ची ट्रेन आहे. ती आपल्याला पकडायची काही करून, त्याआधी आपल्याला वरती पोचलं पाहिजे. खूप मोठे मोठे दगड आहेत, खूप मोठे. आपला एक जरी हल्ला पूर्ण डोंगर कोसळू शकतो असं वातावरण आहे. समोरून मला हम्पीचं दृश्य दिसतंय. समोर बघू शकता तिथे आपण सायकल वगैरे पार्किंग केली. आपली गाड्या दिसत आहेत तुम्हाला छोट्या छोट्या, आणि त्याच रस्त्याने आपण सरळ सरळ चालत आलो आणि आपल्या उजव्या बाजूला वळलो आहे आणि तो पूर्ण असा ट्रेक करत आपण आता वरती आलो आहे. कमालीचं दृश्य. इथून आपण आपला पूर्ण हम्पी एरिया बघू शकतो. दूर दूरपर्यंत बाजूला इंद्रायणी नदी आहे आणि बाजूला पूर्ण हम्पीचं एक दृश्य बघू शकतो. अजून वरती जाऊ तर अजून आपल्याला चांगलं चांगलं बघायला मिळेल. तर चला, वेळ न घालवता आपण पटकन वरती जाऊया. वरती पायऱ्या कोरल्यात आणि असं पूर्ण वरपर्यंत आहेत. काय मस्त, इतकं छान दृश्य. हा हा, मस्त.
त्यात सुटलेला असा गार वारा खूप मस्त वाटतंय. पूर्ण हंपी बघायला मिळतंय. काल बोललेलो की आपण पूर्ण हंपी बघता येणार नाही, पण पॅनोरामिक व्ह्यू वरून बघतो आपण हंपी पूर्ण. समोर विरूपाक्ष टेम्पल आपल्याला दिसतंय इथे. ठीक आहे, बाजूला इंद्रायणी नदी आहे. तर छान वाटतंय. पूर्ण हंपी आपल्याला बघायला मिळत आहे. ग्रेट एक्सपिरियन्स. अजून वरती जायचं आपल्याला. या पायऱ्या आहेत, अजून वरती जायचं आहे. मातंगा हिल्स, मातंगा देवीचं मंदिर आहे वरती. गेले 3 दिवस जी मातंगा पर्वतावर आपल्याला खालून जागा दिसत होती, जे छोटंसं मंदिरासारखं दिसत होतं, ते हे आहे. मंदिर ह्याच्यासुद्धा वरती आहे, पण त्याआधी आपल्याला हंपीचं एक पूर्ण पॅनोरॉमिक खूप मोठं असं वाईड अँगल दृश्य दिसतं आहे. खूप चांगलं वाटतं आहे. मनात भरून ठेवा असं दृश्य आहे. कारण का पूर्ण हंपी जरी नाही बघता आलं तरी हे जरी बघायला मिळालं तरी खूप आहे. सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे की ट्रेकिंग करतानासुद्धा माझ्यासोबत कोणी नव्हतं. अगदी एकटा इथपर्यंत आलो आहे. पूर्ण ट्रेकिंग मस्त वाटलं. पूर्ण जंगलातून मध्ये मध्ये भीतीसुद्धा वाटली. स्लिपरी आहे, कारण का हे जे दगड दिसत आहेत तुम्हाला ते खूप जास्त स्लिपरी आहेत. तर इथून थोडा जरी पाय हल्ला तरी आपण सरळ दरीत जाऊ. हे दृश्य बघत बघत आपण फायनली देवीच्या मंदिराच्या इथे आलो आहे. सो बघू इथून आता वरती जरा थोडा वेळ बसू आणि मग निघू आपण. ठीक आहे, आधी पहिलं वरती जाऊया. चला. फायनली समोर आपलं मंदिर आहे आणि आपण चालतोय वरती. मंदिरावरती गुहेचं दृश्य आहे. गुहा आहे जे ॲक्च्युली कुठे जाते माहीत नाही. नको जाऊ. आफ्टर टू मच मेहनत पण फायनली मातंगा हिल्सवरती आलेलो आहोत. ते लिहिलं आहे कीप युअर फूड फ्रेश हिअर. सो काढूया आपली चप्पल, आत जाऊया. छान व्ह्यू आहे यार. माफ करा, सुरुवातीपासून मातंगा मला देवीचं मंदिर वाटलेलं, पण मातंगेश्वराचं मंदिर आहे. मातंगेश्वर अर्थात पुन्हा एकदा शंकराचा अवतार असावा, कारण समोर नंदीची मूर्ती आहे. अत्यंत सुबक अशी मूर्ती आहे आणि इतक्या वरती आहे. कोणी बांधलं आहे मंदिर काही माहीत नाही आहे. आता आपण चाललो आहे मंदिराच्या मागच्या भागात, जिथून खूप हंपीचं वेगळं दृश्य आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि थोड्या वरच्या भागातसुद्धा जायचं आहे आपल्याला. इथून पुढे जिन्यासारखा एक भाग आहे, तिथून आपल्याला वरती जायचं आहे आणि तिथून जे काय दिसेल ते आपल्याला दृश्य टिपायचं आहे. मंदिरामध्ये वावरताना हे जाणवलं की या पूर्ण मंदिरात मी एकटाच आहे. मंदिरात खूप जास्त असे पिलर्स आहेत, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं आहे वरती जाण्याची वाट शोधण्यासाठी, किंवा ज्या वाटेने आपण आतमध्ये आलो ती वाट शोधण्यासाठी थोडंसं कन्फ्यूज व्हायला होतं आहे. कारण खूप जास्त कन्फ्युजिंग आहे यार. इतकं कसं चांगलं बांधलं असेल ते इतक्या वरती, इतकं सुबक. तर बघूया, शोधूया कुठून जायचं आपल्याला वरती जाण्यासाठी वाट असावी, नक्की असावी. फायनली आपल्याला आपला जिना सापडला आहे. या जिन्याच्या वरती जाऊन आपण डोंगराच्या सगळ्यात वरच्या भागात येणार आहोत. अगदी मंदिराच्या सुद्धा एकदम वरच्या भागात येणार आहोत. फायनली आपण आलो आहे. समोर तुम्हाला मंदिर दिसतं आहे मातंगेश्वराचं, आणि आपण फायनली मातंगा पर्वतावरती आलेलो आहोत. इथे आल्यानंतर थोडा वेळ मी एकांतात घालवला, स्वतःसोबत घालवला. शांत बसून होतो, कसलेच विचार नव्हते, काहीच नव्हतं. माहिती आहे ट्रेन पकडायचे, पण शांत बसून होतो. पण इथे आल्यानंतर मला एक मित्र भेटला, एक जॅपनीज मित्र भेटला, जो माझ्यासारखाच इथे एकटा फिरायला आलेला. आम्ही थोड्या गप्पा मारल्या, हो इंग्लिशमध्येच मारल्या. त्या कॅमेरावरती तर रेकॉर्ड करू शकलो नाही, पण तो त्याचा एकांत जगत होता, मजा घेत होता आणि मी इथे एकटा माझा टाईम स्पेंड करत होतो. त्या गप्पा साधारण अशा होता की मी त्याला विचारलं की तुला भारतात येऊन कसं वाटलं, तर त्याचा अनुभव खूप भन्नाट होता. त्याला प्रत्येक ठिकाण भारतातलं आवडत होतं. मुळात हे हंपी शहर त्याला खूप जास्त आवडलेलं. ह्या छोट्या मोठ्या गप्पांमधून आमची मैत्री झाली, इतकी चांगली झाली की त्याने त्याच्या फोनमध्ये माझ्यासोबत सेल्फी घेतला. इवन मी सुद्धा माझ्या फोनमध्ये
त्याच्यासोबत एक सेल्फी घेतला आणि खूप छान वाटलं इथे येऊन. मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत कोणीतरी होतं, हे छान वाटलं. तर चला, घरी जाण्याचा टाईम आला आहे. पुन्हा उतरूया आपण हा डोंगर. सो आता आपण इथून उतरायला चालू करतो आहे. आपलं झालं आहे मातंगा हिल्स बघून, मातंगा मंदिर बघून. तर इथून खाली आता आपण उतरायला चालू करणार आहोत. चला जाऊया, कारण का आपली ट्रेन आहे, आपल्याला पकडायची आहे ती. घरी पण जायचं आहे, सो रिटर्न जर्नी पण तुम्हाला दाखवायचं. सो लेट स्टार्ट अवर बॅक टू होम जर्नी. बाय बाय हम्पी. फायनली आपण मातंगा पर्वत उतरून खाली आलेलो आहोत आणि आता आपण पुन्हा सायकलच्या दिशेने चाललो आहे. सायकल पकडून आता आपण आपल्या हॉटेलकडे जाऊया. आपण इथे बॅग्स वगैरे सगळं ठेवलं आहे. ठीक आहे. आपण आता परत आपल्या हॉस्पिटल जंक्शनला आलेलो आहोत. सो इथे आपली ट्रेन समोर मे बी लागलेली असेल. तर जाऊया, आपल्या कोचकडे जाऊया. स्टेशनच्या बाहेर असं पूर्ण छान कार्विंग आहे हम्पीच्या टेम्पल्सवरचं. चलो, सो फायनली सकाळी 4:30 वाजता आपली ट्रेन कल्याण जंक्शनला आलेली आहे आणि आपली हम्पी ट्रिप इथे कंप्लीट झालेली आहे, सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला हे तिन्ही व्लॉग्स कसे वाटलेत हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही मागचे 2 व्हिडिओज पाहिले नसतील तर ते नक्की पहा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या जर्नीमध्ये, पुढच्या ब्लॉग्समध्ये. सो तब तक के लिए स्टे ट्यून्ड.